तर मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मराठी विषयावरचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता बदल मराठीतील शब्दसंपत्तीच्या विस्ताराचा योग्य नमुना दर्शवतो? ऑप्शन ए, इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरणे. ऑप्शन बी, इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करून अर्थ बदल करणे. ऑप्शन सी, संस्कृत शब्दाचे उच्चार बदलून वापरणे. ऑप्शन डी, केवळ बोलीभाषेतील शब्द स्वीकारणे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि उत्तर द्या. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी, इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करून अर्थ बदल करणे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. विधान दिलेलं आहे, वाचन समज वाढवण्यासाठी संदर्भाधारित प्रश्न महत्त्वाचे असतात. कारण दिलेलं आहे, संदर्भ प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचे शब्द ओळख कौशल्य कमी होते. ऑप्शन ए बरोबर आर बरोबर व आर हे याचे योग्य कारण. ऑप्शन बी, ए बरोबर आर चूक. ऑप्शन सी, ए चूक आर बरोबर. ऑप्शन डी, ए व आर दोन्ही चूक. मित्रांनो, प्रश्न बघायचा आहे, नीट वाचायचा आहे आणि या चारपैकी काय योग्य उत्तर राहणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न बघा मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज आवडत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये YES असं टाईप करा मित्रांनो. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ए बरोबर आणि आर चूक. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. खालीलपैकी कोणती कृती रचनात्मक व्याकरण शिक्षणाशी सर्वाधिक सुसंगत आहे? ऑप्शन क्रमांक ए, नियम पाठांतर. ऑप्शन बी, चूक बरोबर सूची देणे. ऑप्शन सी, संदर्भातून नियम शोधायला लावणे. ऑप्शन डी, व्याख्या लिहिण्यास सांगणे. उत्तर देत चला मित्रांनो, म्हणजे आपली प्रॅक्टिस होत चालेल आणि आपला अभ्यास वाढत चालेल. तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, संदर्भातून नियम शोधायला लावणे. ऑप्शन क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4. मराठी अध्यापनात लिसनिंग या संकल्पनेचा योग्य मराठी शैक्षणिक पर्याय कोणता? ऑप्शन ए, ऐकणे. ऑप्शन बी, श्रवण. ऑप्शन सी, कान देणे. ऑप्शन डी, शब्द संग्रहण. तर मित्रांनो, ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आपल्या जॉब स्टेशन आर नावानं. तर त्या टेलिग्रामला जॉईन करा आणि ही PDF देखील डाउनलोड तुम्ही करू शकता. मित्रांनो, उत्तर द्यायचं आहे. आपलं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, श्रवण. प्रश्न क्रमांक 5 बघूया. इयत्ता 6 मध्ये विद्यार्थ्यांना निबंध लेखनात अडचण येत असल्यास शिक्षकाने प्रथम काय करावे? ऑप्शन ए, तयार निबंध पाठ करायला लावणे. ऑप्शन बी, शब्दसूची देणे. ऑप्शन सी, विचारमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सत्र घेणे. ऑप्शन डी, गुण कपात दाखवणे. काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, विचारमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सत्र घेणे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. ही PDF तुम्हाला विश्लेषणासहित मित्रांनो टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आपल्या. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती पद्धत संवाद कौशल्य वाढविण्यास सर्वाधिक उपयुक्त आहे? ऑप्शन ए, मौन वाचन. ऑप्शन बी, मोठ्याने वाचन. ऑप्शन सी, भूमिका नाट्य. ऑप्शन डी, शब्दलेखन चाचणी. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. 30 पैकी किती गुण येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असं टाईप करा मित्रांनो. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, भूमिका नाट्य. प्रश्न क्रमांक 7 बघूया. आदर्शन दिलेलं आहे, व्याकरण अध्यापन मजकुराशी जोडलेले असावे. त्याचं रिझन दिलेलं आहे, वेगळे व्याकरण अध्यापन विद्यार्थ्यांना भाषा वापरात मदत करते. ऑप्शन ए व आर बरोबर. ऑप्शन बी, ए बरोबर आर चूक. ऑप्शन सी, ए चूक आर बरोबर. ऑप्शन डी, दोन्ही चूक. काय उत्तर राहणार आहे मित्रांनो, द्यायचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला राहणार आहे ऑप्शन बी, ए बरोबर आर चूक. प्रश्न क्रमांक 8 बघूया. रीडिंग बिटवीन द लाईन्स या संकल्पनेचा मराठी अर्थ कोणता? ऑप्शन ए, ओळी वाचणे. ऑप्शन बी, मधले शब्द ओळखणे. ऑप्शन सी, अंतर्निहित अर्थ समजणे. डी, जलद वाचन. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 8चं काय योग्य राहणार आहे. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, अंतर्निहित अर्थ समजणे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. भाषा चाचणीत फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए, अंतिम निकाल. ऑप्शन बी, वर्गीकरण. ऑप्शन सी, शिकण्यात सुधारणा. ऑप्शन डी, तुलना. मित्रांनो, उत्तर द्यायचं आहे, भाषा चाचणीत फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा मुख्य उद्देश कोणता राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9 चालू आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. आपलं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, शिकण्यात सुधारणा. प्रश्न क्रमांक 10 बघूया. खालीलपैकी कोणती कृती सृजनशील लेखन वाढवते? ऑप्शन ए, ठराविक चौकट. ऑप्शन बी, शब्द मर्यादा. ऑप्शन सी, मुक्त लेखन. ऑप्शन डी, प्रश्नोत्तरे. तर मित्रांनो, या चारपैकी योग्य उत्तर काय राहणार आहे ते आपल्याला प्रश्न क्रमांक 10 डॅश असं नंबर कोणता ऑप्शन राहणार आहे ते सांगायचं आहे. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, मुक्त लेखन. प्रश्न क्रमांक 11 बघूया. मराठी अध्यापनात शब्दसंपत्ती वाढीसाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक परिणामकारक ठरते? ऑप्शन ए, शब्दकोश पाठांतर. ऑप्शन बी, संदर्भानुसार शब्दांचा वापर. ऑप्शन सी, समानार्थी शब्दांची यादी देणे. ऑप्शन डी, शब्दलेखन चाचणी घेणे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत चला, कमेंट करत चला, लाईक करत चला. उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, संदर्भानुसार शब्दांचा वापर. प्रश्न क्रमांक 12 बघूया. विधान दिलेलं आहे, ऐकणे व बोलणे ही कौशल्ये वाचन व लेखनाची पायाभरणी करतात.
त्याचं कारण दिलेलं आहे, वाचन व लेखन आदी शिकवल्यास बोलण्याची क्षमता आपोआप वाढते. ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर. ऑप्शन बी ए बरोबर आर चूक. ऑप्शन सी ए चूक आर बरोबर. ऑप्शन डी ए व आर दोन्ही चूक. मित्रांनो हे ऑप्शन आहेत आणि हा प्रश्न आहे, या बघून तुम्हाला व्यवस्थित पॉज करून वाचा आणि उत्तर काय राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी राहणार आहे, ए बरोबर आणि आर चूक. प्रश्न क्रमांक 13 बघूया. खालीलपैकी कोणती पद्धत समालोचनात्मक वाचनासाठी सर्वाधिक योग्य आहे? ऑप्शन ए मोठ्याने वाचन. ऑप्शन बी प्रश्न न विचारता वाचन. ऑप्शन सी मजकुरावर प्रश्न निर्माण करणे. ऑप्शन डी शब्दार्थ लिहिणे. सांगा मित्रांनो काय प्रश्न राहणार आहे, खालीलपैकी कोणती पद्धत समालोचनात्मक वाचनासाठी सर्वाधिक योग्य आहे? तर योग्य पद्धत राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी मजकुरावर प्रश्न निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला विश्लेषणासहित मिळणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14, मराठी अध्यापनात चूक विश्लेषण या संकल्पनेचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन ए शिक्षा देण्यासाठी. ऑप्शन बी चुका दडपण्यासाठी. ऑप्शन सी शिकण्यातील अडथळे ओळखण्यासाठी. ऑप्शन डी गुण कमी करण्यासाठी. तर सांगा मित्रांनो विश्लेषण या संकल्पनेचा उपयोग कशासाठी केला जातो? तर योग्य उत्तर शिकण्यातील अडथळे ओळखण्यासाठी. प्रश्न क्रमांक 15 बघूया. विद्यार्थी वर्गात प्रामुख्याने बोलीभाषेचा वापर करत असल्यास शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए बोलीभाषेवर बंदी घालावी. ऑप्शन बी फक्त प्रमाण भाषेचा आग्रह धरावा. ऑप्शन सी बोलीभाषेला प्रमाण भाषेकडे नेणारा पूल म्हणून वापरावे. ऑप्शन डी दंडात्मक कारवाई करावी. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे बंदी निगेटिव्ह शब्द आहे, फक्त निगेटिव्ह शब्द, दंडात्मक कारवाई निगेटिव्ह शब्द म्हणजे सकारात्मक उत्तर. बोलीभाषेला प्रमाण भाषेकडे नेणारा पूल म्हणून वापरावे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. मराठी अध्यापनातील संवादाधारित पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन ए नियम केंद्रित अध्यापन. ऑप्शन बी पाठांतर. ऑप्शन सी अर्थप्रधान संवाद. ऑप्शन डी लेखनावर अतिभार. मित्रांनो 16वा प्रश्न चालू आहे, उत्तर देत चला, आपला अभ्यास होत चालेल आणि लाईक करत चला. उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी अर्थप्रधान संवाद. प्रश्न क्रमांक 17, अजर्शन वाचनात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रांचा उपयोग फायदेशीर ठरतो. रिझन दिलेला आहे, चित्रांमुळे विद्यार्थी मजकुरांचा अंदाज बांधू शकतात. ऑप्शन ए व आर बरोबर व आर हे याचे योग्य कारण. ऑप्शन बी ए व आर बरोबर पण आर कारण नाही. ऑप्शन सी ए बरोबर आर चूक. ऑप्शन डी ए चूक आर बरोबर. मित्रांनो प्रश्न हा आहे, बघा व्यवस्थित विचार करा आणि ऑप्शन हे आहेत, तर उत्तर देत चला मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए व आर बरोबर व आर हे याचे योग्य कारण. प्रश्न क्रमांक 18 बघूया. झपाट्याने वाचन या तंत्राचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए सखोल अर्थ लावणे. ऑप्शन बी प्रत्येक शब्द वाचणे. ऑप्शन सी मजकुराचा मुख्य आशय पटकन समजणे. ऑप्शन डी उच्चार शुद्ध वाचन. उत्तर द्या मित्रांनो. उत्तर राहणार आहे मजकुराचा मुख्य आशय पटकन समजणे. प्रश्न क्रमांक 19 कडे जाऊया. भाषा अध्यापनात एकत्रित कौशल्य विकास म्हणजे काय? ऑप्शन ए फक्त वाचन व लेखन. ऑप्शन बी एका वेळी एकच कौशल्य. ऑप्शन सी चारही भाषिक कौशल्यांचा एकत्र विकास. ऑप्शन डी केवळ व्याकरण. उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चारही भाषिक कौशल्यांचा एकत्रित विकास. प्रश्न क्रमांक 20 बघूया. खालीलपैकी कोणती कृती ऐकण्याच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन करत नाही? ऑप्शन ए कथा ऐकून प्रश्नांची उत्तरे देणे. ऑप्शन बी दिलेल्या सूचना पाळणे. ऑप्शन सी शब्दलेखन लिहिणे. ऑप्शन डी एकूण चित्राशी जुळवणे. उत्तर द्या मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी शब्दलेखन लिहिणे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. मराठी पाठ्यपुस्तकातील मुक्त उत्तर प्रकारचे प्रश्न कशासाठी असतात? ऑप्शन ए एकच योग्य उत्तर मिळावे म्हणून. ऑप्शन बी पाठांतर वाढवण्यासाठी. ऑप्शन सी विचार विस्तार व अभिव्यक्तीसाठी. ऑप्शन डी वेळ वाचवण्यासाठी. मित्रांनो काय असणार आहे उत्तर द्यायचं आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला उत्तर माहीत आहे, तर विचार विस्तार व अभिव्यक्तीसाठी. प्रश्न क्रमांक 22 बघूया. विधान दिलेलं आहे, कविता अध्यापनात लय महत्त्वाची असते. कारण दिलेलं आहे, लयमुळे कविता सहज लक्षात राहते. ऑप्शन ए व आर बरोबर व आर एचे कारण. ऑप्शन बी ए व आर बरोबर पण आर कारण नाही. ऑप्शन सी ए बरोबर आर चूक. ऑप्शन डी ए व आर दोन्ही चूक. काय उत्तर असणार आहे? तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए व आर बरोबर व आर एचे कारण. प्रश्न क्रमांक 23 बघूया. मराठी अध्यापनात समवयस्कांमधील शिक्षणाचा मुख्य फायदा कोणता? ऑप्शन ए स्पर्धा वाढते. ऑप्शन बी शिक्षकाचे कार्य कमी होते. ऑप्शन सी सहकार्य व संवाद वाढतो. ऑप्शन डी शिस्त अधिक कडक होते. मित्रांनो निगेटिव्ह दूर करा आणि पॉझिटिव्ह सहकार्य व संवाद वाढतो. प्रश्न क्रमांक 24 बघूया. भाषा मूल्यमापनात मूल्यांकन निकष सूची वापरण्याचा उद्देश काय? ऑप्शन ए गुण लपवणे. ऑप्शन बी व्यक्तिनिष्ठता वाढवणे. ऑप्शन सी मूल्यांकन पारदर्शक व स्पष्ट करणे. ऑप्शन डी वेळ वाढवणे. उत्तर देत चला मित्रांनो. 24वा प्रश्न चालू आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. उत्तर राहणार आहे मूल्यांकन पारदर्शक व स्पष्ट करणे. मराठी लेखनात सुसंगती म्हणजे काय? ऑप्शन ए सुंदर अक्षर. ऑप्शन बी व्याकरण शुद्धता. ऑप्शन सी विचारांची सलगता व सुसंबंध. ऑप्शन डी अवघड शब्दांचा वापर.
25 प्रश्न चालू आहे मित्रांनो. उत्तर द्या. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. तर उत्तर राहणार आहे विचारांची सलगता व सुसंबंध. विद्यार्थी उत्तर देताना भीती अनुभवत असल्यास शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए त्वरित दुरुस्ती करावी. ऑप्शन बी दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून उत्तर घ्यावे. ऑप्शन सी सुरक्षित व विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करावे. ऑप्शन डी फक्त लेखी उत्तर मागावे. भीतीसाठी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सुरक्षित व विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करावे लागेल आपल्याला, तेव्हाच विद्यार्थ्यांची भीती निघेल. प्रश्न क्रमांक 27 बघूया. अभ्यासक्रमातील सर्व विषयात भाषा ही संकल्पना काय दर्शवते? ऑप्शन ए फक्त भाषा विषय. ऑप्शन बी प्रत्येक विषय शिकताना भाषेचा वापर. ऑप्शन सी फक्त साहित्य अध्यापन. ऑप्शन डी स्वतंत्र व्याकरण अभ्यास. उत्तर द्या मित्रांनो. तर आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी प्रत्येक विषय शिकताना भाषेचा वापर. मराठी अध्यापनात वास्तव जीवनातील साहित्य म्हणजे काय? ऑप्शन ए पाठ्यपुस्तकातील धडे. ऑप्शन बी परीक्षेचे प्रश्न. ऑप्शन सी वर्तमानपत्रे, जाहिराती, सूचना फलक. ऑप्शन डी व्याकरणाचे नियम. मराठी अध्यापनात वास्तव जीवनातील साहित्य म्हणजे काय? तर आपलं उत्तर राहायला पाहिजे वर्तमानपत्रे, जाहिराती आणि सूचना फलक. भाषा शिकताना चुका अपरिहार्य असतात हे विधान दिलेलं आहे. तर रिझन त्याचं चुका झाल्याशिवाय भाषा शिकता येत नाही. ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर. ऑप्शन बी ए बरोबर आर चूक. ऑप्शन सी ए चूक आर बरोबर. ऑप्शन डी ए व आर दोन्ही चूक. काय उत्तर असणार आहे मित्रांनो? द्यायचा प्रयत्न करा. आज 29 प्रश्न चालू आहे मित्रांनो 29 नंबरचा. तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा आणि सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 30. CTETच्या दृष्टीने मराठी शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका. ऑप्शन ए परीक्षक. ऑप्शन बी माहिती देणारा. ऑप्शन सी मार्गदर्शक. ऑप्शन डी नियंत्रक. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर मार्गदर्शक राहणार आहे. आपण वारंवार हे प्रश्न घेतलेला आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला विश्लेषणासहित मिळणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पण विश्लेषणावर आधारित पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. थँक्यू मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव जॉब स्टेशन आर आहे, तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करा. थँक्यू सो मच.